जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या निर्देशानुसार अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधात ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे विविध विभागांच्या संयुक्त पथकाने मोठी धडक कारवाई केली। या कारवाईत 4250 लिटर हातभट्टी निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करण्यात आले असून 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महावितरण, ग्रामीण पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली। मुळेगाव तांडा परिसरातील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, देशी विदेशी मद्य विक्री व वाहतूक यांच्यावर छापे टाकण्यात आले। कारवाई दरम्यान 4250 लिटर रसायन जप्त करण्यात आले असून 3 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। यामध्ये सुमारे 1,67,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याचवेळी हातभट्टी व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या साठ्याशी संबंधित अनधिकृत सॉ मिलवर वन विभागाने कारवाई करत 2 आरा यंत्रे, 3 ग्राइंडर, 1 विद्युत मोटर, 6 चेन सॉ, 2 वजन काटे व 160 घनमीटर लाकूड साठा जप्त केला। या मुद्देमालाची अंदाजे किंमत 6,50,000 इतकी आहे। महावितरण विभागाने अनधिकृत वीज वापरावरही कारवाई करत 400 मीटर वीज वाहिनी जप्त केली। या कारवाईतील मुद्देमालाची किंमत 8,000 असल्याचे सांगण्यात आले। यापूर्वी 4 जून 2026 रोजी महानगरपालिका अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत रामलाल चौक व स्टेशन रोड परिसरात अनधिकृत मद्य विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली। त्यावेळी अवैध टपऱ्या, सोडा वॉटर गाड्या तसेच टेबल खुर्च्या जप्त करण्यात आल्या। 1 एप्रिल ते 19 जून 2026 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी 708 गुन्हे नोंदवून 56 वाहनांसह तब्बल 2,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी निर्मूलनासाठी पोलीस आणि इतर यंत्रणांच्या सहकार्याने सातत्याने संयुक्त मोहिमा राबवण्यात येत आहेत। अवैध मद्य विक्री, निर्मिती, वाहतूक तसेच अशा व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या संबंधितांवरही कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे। अवैध मद्य निर्मिती, विक्री, मिथेनॉल, क्लोरल हायड्रेट सारख्या घातक पदार्थांचा वापर, साठवणूक किंवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे। माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।